मागच्या वेळेस हेच उत्तर दिलं होतं, परंतु आता परत हेच उत्तर आहे. परंतु आपल्या महापालिकेमध्ये सोलापूर शहरात रमाई आवास योजनेचे 4500च्या वर प्रकरण हे मागच्या वेळेसचा मुद्दा वार्ड नंबर 37 40 नंबर अनुक्रमांक आहे. शहरातल्या पाण्याच्या विषयातला आहे 37 अनुक्रमांक 40. आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेलो आहे. व्यासपीठामध्ये सन्माननीय अध्यक्षांच्या समोर आमची भूमिका मांडणं गरजेचं आहे. आमच्या सोलापूर क्षेत्रामधलं आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते मांडणं आम्हाला गरजेचं आहे ना. आम्हाला इथं न मांडता केवळ फक्त खासदार केवळ फक्त आल्यापासून आपलीच भूमिका जर राष्ट्रपती मांडत आम्ही सोलापूरचे प्रश्न मांडायचे नाही का? सोलापूरचे प्रश्न मांडायचे नाहीत. पालकमंत्री हे इथं सन्माननीय या व्यासपीठाचे तुमचे प्रश्न असतात आम्ही सगळ्यामध्ये सोलापूरचे प्रश्न मांडायला सोलापूरच्या महानगरपालिकेचा घरचा प्रश्न मांडू लागला. आरोग्याचे निगडीत प्रश्न मांडणार आहे. आरोग्याचे निगडीत प्रश्न मांडायचे अधिकार आपण मोदयांचा अधिकार आपण घेणार. रामवाडी युपीसी सेंटर प्रसूतीगृह आहे त्या ठिकाणच्या व्यवस्थे संदर्भात या ठिकाणी जरा मला थोडंसं आपल्या काही ज्या बाबी तिथं निदर्शनास आलेल्या आहेत त्या बाबी आपल्या समोर मांडायच्या आहेत आणि आपल्याकडनं अशा अपेक्षा आहे की प्रशासनास आपण योग्य त्या सूचना द्याव्यात. रामवाडी युपीसी सेंटरमध्ये महिला प्रसूतीगृह आहे. त्या महिला प्रसूतीगृहामध्ये केवळ सकाळच्या सत्रामध्येच एक महिला प्रसूतीसाठी डॉक्टर ओपीडीसाठी उपस्थित असतात. सायंकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी जर प्रसूतीसाठी जर माता तिथं आलेली असेल पेशंट म्हणून तर त्या ठिकाणी कुणीही डॉक्टर तिथं उपलब्ध नसतो सायंकाळच्या वेळीमध्ये. ही आरोग्य व्यवस्था गरिबांसाठी आहे, हद्दवारच्या लोकांसाठी आहे. प्रसूतीचा प्रश्न असणार आहे. त्या ठिकाणी जे आहे जीएनएम किंवा एएनएम कर्मचारी असतात त्यांच्या माध्यमातून ते प्रसूती केलं जात आहे. हा गांभीर्याचा विषय आहे. त्या माताच्या जीवाची खेळला जातोय. सन्मान्य अध्यक्ष साहेब महानगरपालिकेचे आरोग्य त्याचा तुम्ही एक मुद्दा उपस्थित करतो म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. आता तुम्ही बसा मुद्दा कळला अध्यक्ष याचं उत्तर घेऊ ना. याचं उत्तर ते जे म्हणतात की डॉक्टर वगैरे उपस्थित नाहीये मी चेक करते असं होणार नाही. परंतु जर नसतील तर कारवाई पण करते आणि ते तिथे उपस्थित राहतील याची दक्षता घेते. कारण सन्मान्य अध्यक्ष साहेब पूर्णतः नादुरुस्त आहेत. त्या ठिकाणी आपले युपीसी सेंटरच्या आशाताई वर्कर्स काम करतात. आपलं युपीसी सेंटरचं खूप मोठं युनिट त्या ठिकाणी चालतं. त्या ठिकाणी माता भगिनींना तिथं जे कर्मचारी काम करतात त्यांना शौचालयाची सुविधा नाही आहे. जे माता भगिनी आमच्या सेवेसाठी आमच्या युनिटसाठी काम करतात त्यांच्यासाठी शौचालयाची उपलब्धता नाहीये तिथे. ही दुर्गंधाची बाब आहे. अनेक वेळा सातत्याने आपण पत्रव्यवहार केला. अनेक वेळा प्रशासनाला तिथं सांगितलं गेलं. तिथं गोळ्या देण्यासाठी इव्हन सलाईन पुरवण्यासाठी फार्मसिस्टची उपलब्धता नाही आहे. त्या ठिकाणी आता दोन्ही सदस्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा जो आपला दवाखाना आहे जो झोपडपट्टीच्या विकासासंदर्भात जो शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो विविध ठिकाणी उपयोग केला जातो त्याचा जर निधी आता मान्य आयुक्तांनी सांगितलं की बाबा त्याचा आम्हाला जागा उपलब्ध होईल नाही त्याचा उपलब्ध असलेला निधी जरी या सेंटरला आपण उपयोगात आणला तर निश्चितपणे तिथल्या भागासाठी त्या लोकांसाठी उपयोगाचा होणार आहे. ठीक आहे तुमचा मुद्दा कळला आणि कमिशनरची जबाबदारी की त्यांनी तातडीने सोमवारी वर्किंग डेला उद्याचा एक दिवस ड्रायव्हर्स म्हणून लगेच चौकशी करून आम्हाला रिपोर्ट द्यावा आणि वेळ पडली तर त्याच्यामध्ये टॉयलेट्स नाही आहेत किंवा सीसीटीव्ही डॅमेज झालं ते सगळं बघू. आणि ऑपरेशन थिएटर देखील तिथं पूर्वी कार्यरत होतं. आताच्या परिस्थितीला ऑपरेशन थिएटरमध्ये तिथं सुविधा असून देखील ऑपरेशन सिव्हिलला जावा किंवा डब्ल्यून हॉस्पिटलला जावा. रामवाडी सेंटरमध्ये लक्ष्मी विष्णू मिलचा परिसर येतो. 1 नंबर झोपडपट्टी परिसर येतो. 2 नंबर झोपडपट्टीचा परिसर येतो. सगळे मिल कामगार त्या परिसरामध्ये राहतात. गोरगरिबांना त्या ठिकाणी सुविधा दिलं जातं. आपल्या मनपाच्या वतीनं ते सेंटर चालवलं जातं आणि तिथं जर आलेल्या पेशंटला जर असं दुसरीकडे संदर्भातला विषय मला मांडायला द्यावा ही माझी मत आहे. पालकमंत्री साहेब आम्हाला सुविधा करून द्या ना. पालकमंत्री साहेब या जगाचे पहिले पालकमंत्री साहेब पालकमंत्री साहेब तर म्हणजे बसा आपण म्हणतात ते बसा. मी आरोग्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करतोय. सोलापूर शहराच्या आरोग्य
आम्ही या ठिकाणी व्यासपीठामध्ये उपस्थित झालेलो आहे. व्यासपीठामध्ये सन्माननीय अध्यक्षांच्या समोर आमची भूमिका मांडणं गरजेचं आहे. आमच्या सोलापूर क्षेत्रामधल्या आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते मांडणं आम्हाला गरजेचं आहे ना. आम्हाला इथं न मांडता केवळ फक्त खासदार आज म्हणून आपल्या भूमिका मांडायचं केवळ फक्त आल्यापासून आपलीच भूमिका जर राष्ट्रपती मांडत असेल तर आम्ही सोलापूरचे प्रश्न मांडायचे नाही का? आमचे सोलापूरचे प्रश्न मांडायचे नाही. पालकमंत्री हे सन्माननीय अध्यक्षाच्या या व्यासपीठाचे केवळ आम्हाला तुमचे वैयक्तिक घरचा प्रश्न मांडू लागला. आरोग्याशी निगडीत प्रश्न मांडणार आहे. आरोग्याशी निगडीत प्रश्न मांडायचे आपण जर महोदयांचा अधिकार आपण महोदयांचा अधिकार आपण घेणं